नमस्कार. मागच्या चॅप्टर्समध्ये आपण स्वतःची जाणीव, शांतता, भावना, एक्सेप्टन्स आणि सेल्फ कॉन्सेप्ट यावर बोललो. आज आपण त्या सगळ्यांचा पुढचा टप्पा म्हणजे मीनिंग आणि पर्पजवर बोलणार आहोत. आज अनेक लोक काम करतायत, कमवत आहेत, जबाबदाऱ्या पार पाडत आहेत, लोकांच्या नजरेत सेटल होत आहेत, पण तरीही आतून एक प्रश्न येतो, इज दिस अ लाईफ? हेच आयुष्य आहे का? मी रोज धावतोय, पण नेमकं कशासाठी? आजचा व्हिडिओ मोटिवेशन नाही. आज आपण स्वतःला पुश करणार नाही. आज आपण शांतपणे, प्रामाणिकपणे स्वतःशी बोलणार आहोत. तर मग मीनिंग आणि पर्पज म्हणजे नेमकं काय? सर्वप्रथम एक गोंधळ क्लिअर करूया. पर्पज म्हणजे मी काय करतोय. मीनिंग म्हणजे ते करताना मला आत काय वाटतंय. लेट्स टेक एन एक्झाम्पल. एक उदाहरण घेऊया. दोन लोक एकच काम करतात. दोघांचा पगारही सारखाच. पहिला मनात म्हणतो हे काम करावंच लागतं. हे काम करावंच लागतंय, पर्याय नाहीये. दुसरा म्हणतो या कामातून मी काहीतरी देतोय, कदाचित शिकतोय, कदाचित उपयोगी पडतोय. काम तेच, पगार तोच, पण आतला अनुभव पूर्ण वेगळा. इथे सायकोलॉजी सांगते, मनाला मीनिंग नसेल तर थकवा फक्त शरीरात नाही तर मनात सुद्धा साठतो. स्पिरिच्युअलिटी सांगते, अर्थ नसेल तर जीवन रोबोटिक, यांत्रिक होतं. तर मग सगळं असूनही रिकामेपणा का वाटतो? रिकामेपणा म्हणजे आळस नाही. रिकामेपणा म्हणजे तर डिप्रेशन असं तर बिलकुल नाही. रिकामेपणा, एम्प्टीनेस म्हणजे आयुष्य चालू आहे पण मन कनेक्ट नाही. सायकोलॉजी याला म्हणते एक्झिस्टेन्शियल व्हॅक्यूम. म्हणजे माणूस जगतोय पण का जगतोय हा प्रश्न अनुत्तरित आहे. रोज तेच, उठणं, काम, जबाबदाऱ्या, झोप, सगळं व्यवस्थित, पण आतून एक आवाज, उद्या परत तेच. हा आवाज आळशी नाही, हा आवाज अर्थ शोधतोय. लेट्स टेक एन अनादर एक्झाम्पल. एक व्यक्ती नोकरी करते, काम चांगलं आहे, लोकही ठीक आहेत, पण संध्याकाळी घरी येताना मन थकल्यासारखं वाटतं. कारण कामामुळे नाही तर कामाला अर्थ नसल्यामुळे. काम ओझं बनतं जेव्हा त्यात स्वतःचा अर्थ नसतो. तर मग बर्नआउट का होतो? प्रेशर. आज बर्नआउट इतका का वाढतोय? अँझायटी, ओव्हरथिंकिंग, डिप्रेशन एवढं का वाढतंय? कारण आज माणूस परफॉर्म करतोय पण कनेक्ट होत नाही. प्रॅक्टिकल बनतोय, व्यावहारिक बनतोय. आपण स्वतःला विचारतो का, किती मिळालं, किती साध्य केलं, लोक काय म्हणतील? यामुळे तर प्रेशर निर्माण होतं. आपण हे नाही विचारत याचा अर्थ काय, मी हे का करतोय. जेव्हा आयुष्य फक्त रिझल्ट ओरिएंटेड होतं तेव्हा मनाला श्वास घ्यायला जागा उरत नाही. मीनिंग म्हणजे मोठं काही मिळवणं असं नाही, तर प्रोसेसमध्ये स्वतःला सापडणं. एक आई दिवसभर घरात काम करते. ती जर मनात म्हणत असेल हे सगळं मीच करते, कोणीच माझी कदर करत नाही, तर ती थकते आणि चिडचिडी होते. पण तीच आई जर म्हणत असेल मी माझ्या घराची काळजी घेतेय, हे माझं योगदान आहे, हे माझं कर्तव्य आहे, तर तेच काम हलकं वाटतं. काम बदलत नाही, परिस्थिती बदलली जात नाही, मीनिंग बदललं आणि अनुभव बदलला. तर इथे स्पिरिच्युअल पर्स्पेक्टिव्ह काय सांगतो? पर्पज म्हणजे मोठं असं काही नाही, संत होणं तर बिलकुल नाही. स्पिरिच्युअलिटी पर्पजला मोठं एक्स्ट्रॉर्डिनरी बनवत नाही. ती पर्पजला खरं आणि प्रामाणिक बनवते. पर्पज म्हणजे सगळ्यांनी महान व्हायलाच हवं असं तर अजिबात नाही. सॅक्रिफाईस केलं पाहिजे, सरेंडर केलं पाहिजे, एक्सेट्रा एक्सेट्रा, बिलकुल नाही. पर्पज म्हणजे आपण जे आहोत त्यातून जे देतो ते. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, कर्म करीत जावे, फल सोडावे.
आजच्या आधुनिक भाषेत काम करा, पूर्ण मनाने करा, पण स्वतःची किंमत, स्वतःचं महत्त्व फक्त रिझल्ट वर ठेवू नका. जेव्हा कर्म आणि अर्थ जोडले जातात तेव्हा मन स्थिर होतं. तर मग पर्पज आणि प्रेशर यामध्ये फरक काय? आज बरेच लोक पर्पज नाही तर प्रेशरमध्ये जगत आहेत. प्रेशर म्हणजे लोक काय म्हणतील, मला प्रूव्ह करायचे, हा पुढे गेलाय, मी मागेच राहिलोय, मी मागे पडू नये, मला हे पाहिजेच, हे लगेचच हवंय. हे झालं प्रेशर. हा पर्पज नाही, हा सततचा ताण आहे. खरा पर्पज शांत असतो, तो तुलना करत नाही, तो आतून येतो. सायकोलॉजी याला म्हणते इंट्रिन्सिक मोटिवेशन. स्पिरिच्युअलिटी याला म्हणते स्वधर्म. स्वधर्म म्हणजे मी जे आहे ते प्रामाणिकपणे जगणं. आज एक साधा सरळ सोपा स्वतःला प्रश्न विचारा, मी जे करतोय ते कोणासाठी आहे? उत्तर मोठं असायला हवं असं नाही. माझ्या शिकण्यासाठी, माझ्या वाढीसाठी, कोणाच्या उपयोगासाठी, माझ्या कुटुंबासाठी, अशी बरीच उत्तरं मिळतील. हा प्रश्न रोज विचारला तर हळूहळू कन्फ्युजन कमी होईल, दिशा स्पष्ट होईल, मन शांत होईल. मीनिंग म्हणजे डायरेक्शन. तर मीनिंग का शांतता आणते आयुष्यात? जेव्हा आयुष्याला अर्थ नसतो तेव्हा आयुष्य तणावात जातं. जेव्हा आयुष्याला अर्थ असतो तेव्हा दुःखही सहन करण्यासारखं होतं. मीनिंग म्हणजे सगळं सोपं होणं नाही, मीनिंग म्हणजे सगळं सहन करण्याची ताकद येणं. आज एकच वाक्य लक्षात ठेवा, यश मनाला समाधान देतं, पण अर्थ मनाला शांतता देतं. जर ही माहिती तुम्हाला कनेक्ट झाली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. पुढील भागात आपण फेथ आणि ट्रस्ट यावर बोलणार आहोत. तोपर्यंत स्टे माइंडफुल,